लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे कान्हा हा सखीला सांगत असतो, कदाचित हे तुम्हाला थोडं फिल्मी वाटेल, पण वाटलं तरी वाटू दे, मी तुमच्या प्रेमात तुम्हाला बघता क्षणी पडलो होतो. त्याबरोबर सखी आश्चर्यचकित होते. कान्हा म्हणतो, तुम्ही चाळीत आला होतात तेव्हा तुमच्यावरती लाईटिंगचा अभिषेक होणार होता, तेव्हा येऊन मी तुमचा जीव वाचवला होता. तेव्हा मी तुमचा तर जीव वाचवला होता, पण माझा मात्र जीव गेला होता. कारण तेव्हाच मी ठरवलं होतं, आयुष्य काढणार तर फक्त याच मुलीबरोबर. त्यानंतर आपण महिनाभर चाळीत राहिलो, तेव्हा तर तुमच्याबरोबर मी एक एक क्षण खरा जगलो. आणखीन जास्त तुमच्या प्रेमात पडत गेलो. नंतर रंगपंचमीच्या दिवशी जेव्हा आपण रंग खेळत होतो, तेव्हा तुम्ही रंग खेळत होतात, पण मी माझ्या बेरंग आयुष्यात रंग भरत होतो तुमच्या सोबतीने. खरंच सांगतो, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही माझ्या प्रेमात नंतर पडलात सखी मॅडम, पण मी तुमच्या प्रेमात आधीच पडलो होतो. त्याबरोबर हे ऐकून सखी म्हणते, खोटं खोटं, साफ खोटं, सगळं खोटं. कान्हा रे, अजून किती खोटं बोलणार आहेस तू? जर तुझं खरंच इतकं प्रेम होतं माझ्यावर, तर जेव्हा मी तुला प्रेमाची कबुली दिली, जेव्हा मी सांगितलं तुला की माझं प्रेम आहे तुझ्यावर, तेव्हा तू का नाही मला प्रेमाची कबुली दिलीस? तेव्हा तू का नाही बोललास हे सगळं? सांग, का खोटं बोलतोयस? कबीर म्हणत असतो, मी खोटं नाही बोलत आहे. सखी म्हणते, हे बघ, तू मला सांग की तुला नक्की किती पैसे हवेत? कान्हाच्या सहीची किंमत मी काय मोजायची आहे, सांग ना. त्याबरोबर मग कबीर म्हणतो, किंमत. त्यावर सखी म्हणते, हो, आकडा सांग. तुला किती पैसे हवेत ते सांग, मी द्यायला तयार आहे. तू आकडा सांग, मी तुला देईन. सह्या कर आणि मोकळे होऊया. कबीर म्हणतो, 1. सखी म्हणते, 1 कोटी? फक्त 1 कोटी रुपयात तू सही करशील? त्यावर कबीर म्हणतो, 1 कोटी नाही म्हणत आहे मी, 1 महिना म्हणतोय. सखी म्हणते, काय? कबीर सांगतो, हो, 1 महिन्याचा वेळ मला तुमच्याकडून हवा आहे. सखी म्हणते, कशासाठी? मला आत्ता सह्या हव्यात तुझ्याकडनं, मला काही 1 महिना वगैरे थांबायला वेळ नाही आहे. कबीर म्हणतो, बेबी सरकार, कशा हो तुम्ही अशा? तुम्ही काही सिरियल्स वगैरे बघता की नाही? तुम्हाला माहिती आहे का सिरियलमध्ये काय स्टोरी असते? युज्युअली एक कपल असतं, लग्नाआधी त्यांचं प्रेम असतं, मग त्यांचं लग्न होतं. लग्नानंतर त्यांना वाटतं की नाही, आपण एकत्र नाही राहू शकत, आपलं नाही पटू शकत. मग ते काय ठरवतात माहिती आहे? ते ठरवतात की आता आपण वेगळं व्हायचं, डिवोर्स घ्यायचा. मग ते दोघंजणं कोर्टात जातात. कोर्टात गेल्यानंतर तो वकील त्यांना सांगतो की जर तुम्हाला डिवोर्स हवा असेल तर तुम्हाला 6 महिने एकत्र राहावं लागेल. त्याची पुढची स्टोरी सखी सांगते. हो, मग 6 महिने ते लोक एकत्र राहतात. त्याच्यानंतर त्यांचं पटायला लागतं, मग त्यांना पुन्हा कोर्टात जायची गरज लागत नाही आणि त्यांचं प्रेम होतं. हो, हे सगळं कर बाजूला, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. मला तुझ्याकडून डिवोर्स हवा आहे, त्याचं काय? कबीर म्हणतो, बेबी सरकार, बघा, आत्ता जरी आपण कोर्टात गेलो तरीसुद्धा आपल्याला कमीत कमी 6 महिने एकत्र राहायला सांगतील. मग त्यावर सखी म्हणते, 6 महिने? मी तुझ्याबरोबर 1 मिनिटसुद्धा राहू शकत नाही आहे. त्यावर कबीर म्हणतो, मग त्यापेक्षा मग 1 महिना थांबूया. या 1 महिन्यात तुम्ही माझ्या 2दा तरी प्रेमात नक्की पडालच. सखी म्हणते, शक्यच नाही आहे कान्हाच्या प्रेमात सखीने पडणं. कारण आता जसा कान्हा पूर्वीचा कान्हा उरलेला नाही आहे, तशी सखीसुद्धा पूर्वीची सखी उरलेलीच नाही आहे. तसा कबीर म्हणतो, बघितलं, अजूनही तुमच्या डोक्यात कान्हाच आहे. त्यावर सखी म्हणते, कबीर, जसा कबीर पूर्वीचा उरलेला नाही आहे ना, तशीच सखीसुद्धा पूर्वीची नाही आहे, समजलं का? त्यामुळे मी काही तुझ्या प्रेमात वगैरे पडणार नाही आहे. कबीर म्हणतो, ठीक आहे ना, चॅलेंज करतो मी तुम्हाला की तुम्ही या महिन्यात माझ्या 2दा प्रेमात पडाल. बघा, सखी म्हणते, नाही म्हटलं ना मी. कबीर म्हणतो, मग द्या ना मला 1 महिन्याची मुदत, बघूया काय होतं ते, कोण जिंकतं ते. सखी म्हणते, हा ठीक आहे ना, दिली मग मुदत. त्याबरोबर कबीर म्हणतो, दिलीत मुदत तशी. मग मात्र आता सखी हसते. तसा लगेचच कान्हा हा म्हणत असतो, चला मग ठरलं, पुढच्या 1 महिन्यात तुम्ही माझ्या प्रेमात पडणार म्हणजे पडणार. सखी म्हणते, अरे शक्यच नाही आहे रे की मी तुझ्या प्रेमात पडणं. कबीर म्हणतो, पडणार, तुम्ही माझ्या प्रेमात पडणार, याची मला खात्री आहे. सखी म्हणते, ठीक आहे, बघूया ना नक्की पडताय की नाही पडत ते. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे सखी आणि कबीर हे दोघंजणं भांडत असतात. मग कबीर म्हणतो, तसंही उगाचच्या उगाच एवढं भांडाभांड करण्याची गरज नाही आहे. महिन्याभराने जर तुम्हाला वाटलं की तुम्ही जो टाहो करताय तो बरोबर आहे, आपण नाही एकत्र राहू शकत, तर मग आपण डिवोर्स फास्ट ट्रॅकवरती टाकून घेऊ, मग तर झालं. पण आता काय करूया माहिती आहे? ह्या पेपर्स
मालिकेत ज्याप्रमाणे दाखवतात तसंच करूया. आणि मग कबीर सखीच्या हातातली ती फाईल घेतो, त्यातले ते पेपर्स काढतो, फाडतो आणि उडवतो. आता त्या पेपर्सचा पाऊस पडतो, त्याबरोबर सखी आता त्या पेपरकडे बघतच राहते. तिला कळतच नसतं की कबीर नेमका आहे तरी कसा. सखी आता रागारागात ती फाईल उचलते आणि तिकडनं थेट निघून जाणंच प्रेफर करते. सखी तर तिकडनं जाते, तर कान्हा तिला विचारतो, आता बरं वाटतंय? पण सखी काहीच उत्तर देत नाही. मग कबीर सखी तिकडनं गेल्यावर स्वतःच म्हणतो, आत्ता खरं वाटतंय. आणि आत्ता तो हात वर करतो आणि त्याच्या हातात एक चाफ्याचं फूल पडतं. चाफ्याचं फूल हातात येताच कबीरला आनंद वाटतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता ती जी बाई असते तिला घेऊन आता तो रिक्षावाला कामत हाऊसला पोहोचतो. तशी ती बाई वरती केलेलं मीटर खाली करते. आता बिल मात्र 26 रुपयेच असतं. त्याबरोबर आता ती बाई कामत हाऊसकडे एका वेगळ्याच नजरेने बघत असते. त्याबरोबर आता लगेचच तो जो रिक्षावाला असतो तो पटकन आता त्याच्या कानातलं ते जे असतं कॉर्ड ते काढतो आणि म्हणत असतो, ए म्हातारे, अगं फसवलंस तू मला, फसवणूक केलीस ना माझी. तू मीटर जाणून बुजून खाली करून ठेवलं होतंस. त्याबरोबर ती म्हणते, ए बाबा, मी नाही कुणाला फसवत, मला नाही आवडत ती फसवी. त्याबरोबर मग आता तो रिक्षावाला म्हणू लागतो, हे बघ म्हातारे, तू उगाच जास्त शहाणी बनायला जाऊ नकोस आणि तू उगाचच्या उगाच नाटक करू नकोस, माझे पैसे दे. त्याबरोबर ती म्हातारी म्हणत असते, ए मुर्द्या, किती पैसे द्यायचे आहेत तुझे? त्याबरोबर तो म्हणत असतो, 600 रुपये. इथे येईपर्यंत मीटर 600 रुपये होतं, तू दे 600 रुपये. त्याबरोबर मग आता सखी म्हणते, आता ती बाई म्हणते, 600 रुपये? मी नाही देत पैसे, जा सुंदरीच्या. त्याबरोबर तो म्हणत असतो, मी काय माझे पैसे घेतल्याशिवाय इकडनं हालत नसतो, मी कुठंच जाणार नाही जोवर तू मला माझे पैसे देणार नाही. बघ, मी युनियनच्या माणसानंच बोलवतो. त्यावर मग ती म्हणते, टकल्या, तुला कुणाला बोलवायचं आहे त्याला बोलव जा. मी म्हणलं ना मी पैसे देणार नाही तर मी पैसे देणार नाही, तुला काय करायचं आहे ते कर जा. त्याबरोबर आता तो म्हणू लागतो की म्हातारे, उगाच नाटक करू नकोस. त्याबरोबर ती म्हणते, म्हातारे कुणाला म्हणतो? म्हातारी असेल तुझी आहे, मी नाही आहे म्हातारी, मला म्हातारी म्हणायचं नाही या. त्याबरोबर मग तो म्हणतो, म्हातारे, पिकलेलं पान आहेस. त्याबरोबर ती म्हणत असते, होय, अरे मग गाणं आहे ना ते, पिकल्या पानाची. त्याबरोबर आता लगेचच तो माणूस म्हणू लागतो, अगं बाई, मला माझे पैसे दे आणि मोकळी हो, नाहीतर जर मी ठरवलं ना तर मग मी युनियनची माणसं गोळा केल्याशिवाय काही राहत नाही, मग बघ तुझं काय होईल ते. त्याबरोबर ती म्हातारी म्हणते, होय काय, तू युनियनची माणसं गोळा करणार काय? बरं ठीक आहे, मग त्यापेक्षा ना मीच एक काम करतो, मीच बोंबलतो. अबो कोणी नव्हतं हे बघून ह्या माणसानं बाई माणूस बघून, म्हातारं माणूस बघून माझ्यावर हात घातला, माझ्यावर हात टाकला रे, टाकला. आता जेव्हा ती म्हातारी अशा बोंबा मारू लागते तेव्हा मात्र तो रिक्षावाला घाबरतो. तर म्हातारी म्हणत असते, मला एकटीला बघून यानं माझी फसवणूक केली, यानं मला लुटली, यानं मला हात टाकला. त्याबरोबर लगेच आता तो म्हातारा म्हणतो, बाई थांब, नको करू, असं काही नको करू, गप. त्याबरोबर मग आता ती बाई काही गप्प बसत नसते. शेवटी तो माणूस स्वतःच्या कानावरती हात ठेवतो आणि त्या बाईला म्हणतो, अगं गप्प की माझी आई. त्याबरोबर मग ती बाई गप्प असते. त्याबरोबर तो म्हणत असतो, तुला पैसे द्यायचे नाही आहेत ना मला? नको देऊस बाई, नको देऊस, पण असला काहीतरी आरडाओरडा करू नकोस, मी जातोय. एवढं बोलून तो जातो. त्याबरोबर त्या ठिकाणी वॉचमन येतो आणि विचारतो, काय आजी, कुठे जायचं आहे तुम्हाला नेमकं? त्याबरोबर आता काय हवं विचारल्यावर लगेचच म्हातारी त्याच्या हातातली पाण्याची बाटली खेचून घेते आणि त्या पाण्याच्या बाटलीतून आता ती चूळ भरू लागते. आता ही म्हातारी हे असं सगळं जे विचित्र वागत असते ते बघून त्या माणसाला आश्चर्यच वाटतं. आता तो वॉचमन विचारत असतो, म्हातारे, अगं काय करतेस काय तू? त्याबरोबर आता म्हातारी ही त्याला विचारते, ते काय लिहिलं आहे? त्याबरोबर मग तो वॉचमन म्हणतो, जिव्हाळा, बंगल्याचं नाव. त्याबरोबर मग ती म्हणते, जिव्हाळा. त्याबरोबर मग आता तो वॉचमन म्हणतो, अगं पण तू इकडं का आली आहेस? आता मात्र ती म्हातारी त्याला म्हणते, निघ. त्याबरोबर मग तो माणूस तिकडनं आपला घाबरून निघून जातो. त्याला ही म्हातारी नेमकी कोण आहे हे काही कळलेलंच नसतं. त्यानंतर मग आता इकडे ती त्या बंगल्याकडे बघत असते आणि म्हणत असते, येड्यांचा बाजार, आता बघच मी काय करतो ते. आणि मग आता ती म्हातारी म्हणत असते की आता मला जे हवं ते मी करणारच, मला जे हवं ते मी मिळवणार.
आणि आता ती म्हातारी त्या बंगल्यात जाणार, मी राहणार इथं, असं सगळं बडबडत असते. तर आता तोपर्यंत इकडे घरात सखी आलेली असते. सखी आता म्हणत असते, आई मी कबीरकडे डिवोर्स मागायला गेले होते, पण कबीरने मला महिनाभर थांबायला सांगितलं आहे, त्याने माझ्याकडून 1 महिन्याची मुदत मागितली आहे असं म्हणते. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे पुरुषोत्तम काका म्हणतो, त्याने 1 महिना मागितला आहे ना, यामागेसुद्धा नक्की त्याचा काहीतरी प्लॅन असणार, काहीतरी डाव असणार. त्याबरोबर आता लगेचच मीनाक्षी काकूसुद्धा म्हणते, हो अगदी बरोबर आहे. तर आता इथे लगेचच गौतम म्हणत असतो, मला वाटत नाही की कबीरचा काही प्लॅन किंवा काही डाव वगैरे असं असेल, म्हणून मला असं अजिबातच जाणवत नाही आहे. त्याबरोबर मग आता पुरुषोत्तम काका हा लगेचच म्हणू लागतो, मला कळत नाही आहे की नेमकं तुझं एवढं त्या कबीरबद्दल चांगलं मत का आहे. अरे तुला काही कळत नाही आहे का, बघतोयस ना की तो किती विचित्र आहे, ते किती वाईट वागायचे, मग तरीसुद्धा तू त्याच्याबद्दल चांगलं कसं काय बोलू शकतोस. गौतम काका म्हणत असतो की मला माहिती आहे, पण तरीही मला खात्री आहे की नक्कीच काहीतरी कबीरच्या मनात असणार, आणि म्हणूनच कबीरने सखी तुझ्याकडनं वेळ मागून घेतली. त्याबरोबर मग मीनाक्षी म्हणत असते, अहो काय असणार त्याचं दुसरा उद्दिष्ट भाऊजी, त्याला आपल्याला लुबाडायचंच असणार, लुटायचं असणार बास. त्याबरोबर मग मात्र आता सरकार ओरडते, सरकार म्हणते बास, शटअप. आता सरकारने जोरात शटअप असं ओरडल्याबरोबर मग आता सगळीच जणं लगेचच सरकारकडे बघायला लागतात. तर लगेचच आता सरकार ही स्वतःला कशी बशी सावरते आणि म्हणू लागते, बास बास करा, काय चाललंय काय तुम्हा सगळ्यांचं, नाही म्हणजे मला ना कळतच नाही आहे. इकडे ऑलरेडी एवढं सखीला टेन्शन आहे, आधीच ती पूर्णपणे खचून गेली आहे, त्यामध्ये तिला सपोर्ट करायचं सोडून, तिला आधार द्यायचा सोडून तुम्ही सगळेजणं त्या कबीरवरून कसले भांडत बसताय. हे बघा, आता सध्या आपल्याला तो कबीर महत्त्वाचा नाही आहे, सध्या आपल्याला आपली सखी महत्त्वाची आहे. मग तिच्याबद्दल बोलायचं सोडून, तिचा विचार करायचा सोडून तुम्ही सगळेच त्या कबीरवरून कशाला भांडताय, काय गरज काय आहे. त्याबरोबर मग मात्र आता सगळेच जण एकाएकी गप्प बसतात, शांत होतात. त्यावेळी मग लगेच आता मनस्विनी ही म्हणायला लागते की सखी हे बघ, तू जो निर्णय घेशील ना तो मला मान्य असेल, खरंच मला मान्य आहे. सखी हे बघ, शेवटी माझ्यासाठी तू महत्त्वाची आहेस, माझ्यासाठी इतर काहीही महत्त्वाचं नाही आहे. खरंच बाळा, अगदी खरं. त्याबरोबर आता पुढे ती म्हणत असते, पण खरं बोलू का तुला, त्या कबीरने तुझ्याकडून 1 महिना कशासाठी मागून घेतला असेल असं मला तरी वाटतंय. त्याला ना अगं आपलं कामत एम्पायर बुडवायला 1 महिना पुरेसा असेल, म्हणूनच त्याने तुझ्याकडे 1 महिन्याची मुदत मागून घेतलेली असेल. अगं 1 महिन्यात तो आपल्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करेल, 1 महिन्यात तो सगळं बरबाद करेल ह्याची त्याला खात्री असेल, म्हणूनच तर त्याने बरोबर 1च तर महिन्याची मुदत मागितली आहे ना. सखी अगं, अक्षय तृतीयेच्या दिवशी तू माझ्या नावावर जी प्रॉपर्टी करणार होतीस ती तू अजून केलेली नाही आहेस. त्याबरोबर मग आता पुढे मनस्विनी म्हणत असते, हे बघ, तुला जे योग्य वाटेल तू तेच कर, म्हणजे कळतंय ना तुला, मला तुझ्यावर कुठलीही जबरदस्ती करायची नाही आहे, मला तुझ्यावर काहीही लादायचं नाही आहे. सखी म्हणत असते, हो आई मला माहिती आहे, आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी मी तुझ्या नावावर जी काही प्रॉपर्टी करणार होते ती मी तुझ्या नावावर करणारच आहे. खरंच ती प्रॉपर्टी मला तुझ्या नावावर करायचीच आहे, पण आई त्यासाठी 1 महिनाभर आपल्याला थांबावं लागेल गं. त्यावर आता मग लगेचच पुरुषोत्तम म्हणतो, त्याच्यासाठी का थांबावं लागेल सखी, ते पण 1 महिना. मग सखी म्हणू लागते, काका अरे मी म्हटलं ना तुम्हाला की कबीरने माझ्याकडे 1 महिन्याची मुदत मागून घेतली आहे, म्हणून जोपर्यंत ह्या 1 महिन्यात ते सगळं काही संपत नाही तोपर्यंत मग मी दुसरं काहीही करू शकत नाही ना, म्हणून मला हवी आहे 1 महिन्याची मुदत. आई तू काळजी करू नकोस, 1 महिन्यानंतर मी सगळी प्रॉपर्टी तुझ्याच नावावर करणार आहे ना. पण आई तुला चालेल ना, 1 महिनाभर तू थांबशील ना, म्हणजे तुला काही हरकत, तुला काही अडचण तर नाही आहे ना. आता सखीने तुला काही हरकत, तुला काही अडचण तर नाही आहे ना असं विचारल्यावर आता मनस्विनी ही सखीकडे बघू लागते. सखी म्हणत असते, आई मला ना ह्या कबीरचा विषय कायमचा संपवायचा आहे, मला हे सगळं कायमचं नकोसं करायचं आहे ना, म्हणून मी सुद्धा 1 महिना थांबायला तयार झाली आहे. खरंच
त्याबरोबर मग आता पुरुषोत्तम म्हणत असतो की म्हणजे नेमकं त्या कबीरच्या मनात काय आहे हे कळत नाही आहे म्हणायचं तुला. तर इकडे सखी म्हणत असते, आई तू का शांत आहेस. त्यावर मनस्विनी इकडे मनात म्हणत असते, ह्याचा अर्थ पुन्हा त्या कबीरने मला अडकवून ठेवलं, महिनाभरासाठी अडकवलं मला. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे मनस्विनी म्हणत असते, मी काय म्हणणार सखी. बाळा अगं मी तर ठीक आहे असंच म्हणणार ना. शेवटी तुला जे योग्य वाटेल, तुला जे करावं वाटेल ना तू ते कर, माझी काही हरकत नाही आहे बाळा. आणि प्रॉपर्टीचं काय, मला तू महत्त्वाची आहेस. खरंच ह्या मूर्ख कानाने मला पुन्हा अडकवून ठेवलं असं ती मनात म्हणत असते. त्यानंतर आता इकडे ती बाई जी आलेली असते ती येऊन थेट दारात उभी राहते. आता ती बाई दारात येऊन उभी राहिल्याच्या नंतर सगळेच जण आता त्या बाईकडे बघत असतात. तर ती बाई म्हणत असते की 7:30 थांबत नाही आणि केलेली कर्म पाठ सोडत नाही. आता तिने हे असं म्हटल्याबरोबर सगळेच जण मागे वळतात. आता त्या बाईचा अवतार ते सगळं बघून सगळ्यांनाच जरा वेगळं वाटतं. सगळेच आता उठून उभे राहतात. तर मीनाक्षी ही पटकन पुढे सरसावते. इकडे मनस्विनीचे तर मात्र पूर्णपणे हातपाय गळून गेलेले असतात. ती पूर्ण खचून गेलेली असते. तिला कळत नसतं बापरे ही इथे कशी आली. त्याबरोबर आता मग इकडे सरकार हिचे पाय लटपटायला लागलेले असतात, हात थरथरत असतात, पण ही गोष्ट कुणी नोटीस तरी केलेली नसते. मग आता लगेचच मीनाक्षी ही पुढे येते आणि मीनाक्षी आता तिला विचारू लागते की कोण तुम्ही, तुम्हाला कोणाला भेटायचं आहे, काय काम आहे. त्याबरोबर आता ती बाई तिला फक्त नजरेने खुणावते, माझं बोचकं उचल, हे गाठोडं घे. त्याबरोबर आता त्या गाठोड्यावरचा तिचा पाय बाजूला करून मग मीनाक्षी ते गाठोडं हातात घेते. आता ती ते गाठोडं घेते. त्याबरोबर ती बाई तिला नजरेने खुणावते, चल घरात. त्याबरोबर मग आता मीनाक्षी त्या बाईने खुणावल्याप्रमाणे ताबडतोब घरात येऊ लागते. आता मीनाक्षी ही घरात येत असते, ती बाईसुद्धा घरात येत असते. ती बाई सरकारच्या दिशेने चालत येत असते. सरकार खूप जास्त घाबरलेली असते, भेदरलेली असते. सरकारला कळत नसतं की बापरे आता ही नेमकं काय बोलणार आहे किंवा काय करणार आहे किंवा ही कशाला आली आहे. तर आता ती सरकारच्या नजरेत नजर घालून सरकारकडे एकटक बघत असते. सरकार मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. कसं रिॲक्ट व्हायचं, काय व्हायचं, काय करायचं, सरकारला काहीही कळायला मार्ग नसतो. आणि ती आता म्हणजे खूप बिथरलेली असते थोडक्यात. तर आता इकडे घरातल्या इतर सदस्यांनासुद्धा कळत नसतं की ही बाई नेमकी कोण आहे आणि आपल्या घरी कशासाठी आली, हिचं नेमकं काय काम आहे. आता सखीनेसुद्धा त्या बाईला ओळखलेलं नसतं. सखीसुद्धा तिच्याकडे आश्चर्यचकित होऊनच बघत असते. गौतम काकालासुद्धा प्रश्न पडलेला असतो की ही बाई नेमकी आहे तरी कोण आणि ही डायरेक्ट घरात कशी काय येते आणि ते सुद्धा घरात बोलायला कशी काय लागते. हे सगळे प्रश्न आता त्यांच्या मनामध्ये पडलेले असतात. त्याबरोबर आता इकडे मग ती बाई घरामध्ये येते आणि मनस्विनीच्या समोर जाते. त्याबरोबर आता मग लगेचच ती मनस्विनीला विचारू लागते, ए माझी तेजुडी कशी आहेस ग तू. आता माझी तेजुडी असं म्हटल्याबरोबर मग सखी म्हणते, आई ह्या ओळखतात का तुला, तू ओळखतेस का यांना. नाही म्हणजे ह्या तुला तेजुडी अशी हाक कशी मारतायत. त्यावर मग मात्र आता मनस्विनी निरुत्तर झालेली असते. काय बोलावं हे तिला कळत नसतं. तिला खरं तर त्या बाईचा खूप राग आलेला असतो. तर आता सखी म्हणत असते, आई सांग ना ह्या बाई कोण आहेत, ह्या ओळखतात का तुला, ह्या तुला तेजुडी अशा का मारतायत. तर दुसऱ्या बाजूला कान्हा गौतम काकाला सांगत असतो, ह्या एका महिन्यात सखीचं मन पुन्हा प्रेमाने जिंकायचं असं मी ठरवलं आहे आणि त्यासाठी माझ्याकडे एक जबरदस्त प्लॅन आहे गौतम काका. आणि मग तो गौतमला त्याचा सर्व प्लॅन सांगतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.